बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली। मुंबईसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियात पावसाचा जोर हा कायम आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पालघर, पुणे, घाट परिसर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 24 तासात 204 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि यामुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो। पालघर आणि भंडाऱ्यातील शाळांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। मुंबईत तुरळक ठिकाणी पहाटेपासूनच पाऊस पडतोय। तर राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। पहाटेपासूनच मुंबईत सुद्धा पावसाची रिपरिपी सुरूच आहे। मुंबईतले रस्ते आणि रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत आहे। तर कुठल्या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट आहे आपण पाहूयात। पालघर, पुणे, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। तर पालघर, पुणे, चंद्रपूर, गोंदियाला ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। तिकडे कोल्हापुरातही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत। 3 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दोन्ही दरवाजातून 2856 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कोल्हापुरात देखील राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आले। 3 आणि 6 क्रमांकाचे दरवाजे उघडलेत आणि त्यामुळे या धरणांच्या दरवाजातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या दोन्ही दरवाजातून 2856 क्युसेकने पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे आणि या विसर्गामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे। राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे आणि कोल्हापुरातही मुसळधार असा पाऊस सुरू आहे। या पावसामुळे राधानगरी धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। दरम्यान रायगड आणि महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। महाड, पोलादपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे। आज रायगडला हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट दिला आहे आणि पावसाचा जोर देखील कायम आहे। काल रात्रीपासूनच महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वरमध्ये जोरदार पावसानंतर महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर महाड आणि पोलादपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगड, महाडमध्ये देखील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। तर तिकडे अकोल्यात सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। पारस, सस्ती, चांदणी या भागात शेतीचं नुकसान झालंय। घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं सुद्धा नुकसान झालंय। दरम्यान शिवापूर गावात पाण्याच्या प्रवाहासोबतच सार्वजनिक शौचालयासह एक घर सुद्धा वाहून गेलंय। तर देहगावमध्ये 80 वर्षीय वृद्धाचा आणि पंचगव्हाणमध्ये विद्यार्थ्याचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोला जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे। अकोला जिल्ह्याला 28 तारखेपर्यंत हवामान विभागाच्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात मोठ्या घटना घडल्या आहेत। त्यामध्ये पारस असेल, चांदणी असेल किंवा सस्ते असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, ज्यामुळे या गावातील परिसरातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे, तर शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर अकोला जिल्ह्यातील तेल्लारा तालुक्यातील देगाव अवताळे येथील विनायकराव अवताळे या शेतकऱ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे। तर 12वी शिकणाऱ्या वैभव राजगुरू याचा सुद्धा या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला। अशा 2 व्यक्तीचा अकोला जिल्ह्यात मृत्यू झाला आहे। एकंदरीत पाहता अकोला जिल्ह्यात गेल्या जून महिन्यात 379.8% पाऊस बरसला होता। मात्र या वर्षी जुलैपर्यंत आतापर्यंत 386.8% पाऊस मिलीमीटरमध्ये बरसला आहे, अशी माहिती हवामान विभागाने आणि जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे। दरम्यान एकंदरीत पाहता 28 तारखेपर्यंत अकोला जिल्ह्यात आता येलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर 29 तारखेपासून ग्रीन अलर्ट देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।
तर तिकडे आज विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पूर्व विदर्भातील 6ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पश्चिम विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट दिलाय। गोंदिया चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय, तर संपूर्ण विदर्भात आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। गोंदिया चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। आज विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे, तर पूर्व विदर्भातील 6ही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देखील आहे। तर पश्चिम विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आणि आज 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवला आहे। राज्यात सर्वत्र मुसळधार असा पाऊस कोसळत आहे। विदर्भात सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला। तर 4 जिल्ह्यांना विदर्भातील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। पालघर, पुणे, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर आज 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे। पालघर, पुणे, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, आज विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सध्या काय परिस्थिती आहे पावसाची? आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आज विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पूर्व विदर्भातले 6ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पश्चिम विदर्भात सुद्धा आज पावसाचा येलो अलर्ट आहे। गोंदिया आणि चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय। तर संपूर्ण विदर्भात आज 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या सोसाट्याचे वारे वाहण्याचा देखील अंदाज वर्तवला आहे। पुन्हा जाऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडे। प्रवीण, आज विदर्भात सध्या पावसाची काय परिस्थिती आहे? मनीष नगर अंडर ब्रिज पाशी मी आत्ता आहे आणि या ठिकाणी मी दाखवतो की या परिसरामध्ये आता पाणी जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे। विदर्भामध्ये नागपूर आणि वर्धा या 2 ठिकाणी ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि बाकी 4 जिल्हे जे आहेत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। मनीष नगर अंडर ब्रिजची परिस्थिती तुम्हाला दाखवतो आणि मनीष नगर अंडर ब्रिज जो आहे तो आता या ठिकाणी पाणी जे आहे भरलेलं आहे। सरी ज्या आहे त्या पहाटेपासून येत आहेत, येत जात आहे पाऊस, पण पावसाची तीव्रता जी आहे ती जास्त आहे। त्यामुळे अंडर ब्रिजमध्ये पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेली आहे। पंप्स लावा असं सांगण्यात आलं महानगरपालिकेच्या वतीनं। पंप जे आहे ते चालू करण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे पाणी जे आहे ते या मनीषनगर अंडर ब्रिजमध्ये भरलेलं आहे। त्यामुळे या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न लोक करत आहेत, पण जीव धोक्यात घालू नका आणि ज्या परिसरात पाणी शिरलं आहे तिथून प्रवास करू नका असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे नागपूरची जर स्थिती पाहिली तर सरी जे आहे ते जोरात सुरू आहे। वर्धा त्या ठिकाणी सुद्धा पाऊस सुरू आहे। गडचिरोलीमध्ये सीमावर्ती भाग जो आहे छत्तीसगडला लागून त्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी रेड अलर्ट आहे, तर नागपूर आणि वर्धा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। निश्चितच प्रवीण, आपण दृश्यातही पाहू शकतो की जोरदार असा पाऊस विदर्भात कोसळतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।